घाटकोपर परिसरातली साई दर्शन नावाची इमारत आज सकाळी कोसळली। यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय। अजूनही इथे मदत कार्य आणि बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू आहे। नेमकी ही दुर्घटना कशी घडली जाणून घेऊया। सकाळी 10:30 वाजता मैं और मेरा मिसेस बाइक लेके आ रहे थे तो सारी मिट्टी हमारे आंखों में चली गई और लोग ये रोड जो दामोदर पार्क है वहां से अंदर दौड़ रहे थे। हमने गाड़ी पार्क साइड में कर दी और उधर जाके देखा तो पूरी बिल्डिंग करीबन 10:30 के करीब बिल्डिंग पूरी ढह चुकी थी। साई दर्शन इमारत कोसळली आणि मुंबई सुन्न झाली। इमारतीखाली किमान 30 ते 35 जण अडकून पडले। 5 जणांचा जीव गेला आणि त्याला कारणीभूत ठरलं तळमजल्यावर सुरू असलेलं नूतनीकरणाचं काम। घाटकोपर पश्चिम मध्ये दामोदर पार्क परिसरात साई दर्शन या नावाची 30 वर्ष जुनी इमारत उभी होती। 4 मजल्यांची ही इमारत, ज्या इमारतीत 12 कुटुंब राहत होती। मात्र या इमारतीत ज्या ठिकाणी शीतप यांचं नर्सिंग होम होतं आणि शेजारी डॉक्टर खाडे यांचं रुग्णालय सुद्धा होतं, या शीतप नर्सिंग होम मध्ये नूतनीकरणाचं काम सुरू झालं आणि या कामामध्ये जो पिलर होता या पिलरशी छेडछाड केल्याचा आरोप होतोय आणि या पिलरशी छेडछाड झाल्यामुळेच ही इमारत कोसळल्याचं सांगितलं जात आहे। शीतप नर्सिंग होम शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शीतप यांच्या मालकीचे आहे। पालिका निवडणुकीत सुनील शीतप यांच्या पत्नीनं सेनेच्या तिकिटावर नशीब आजमावलं। शीतप यांनीच सुरू केलेल्या कामामुळेच इमारत जीर्ण झाली आणि कोसळल्याचा आरोप आहे। अर्थात अजूनही त्या संदर्भातली कुठलीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही आणि सुनील शीतप यांची ही प्रतिक्रिया समजलेली नाही। सुनील शीतप हे शिवसेनेचे कोणत्याही पदावर नाही, ते नगरसेवक नव्हते। परंतु आता या ठिकाणी कोण पदावर होतं, कोणावर नव्हतं आणि कुठल्या पक्षाचं हे पाहण्यापेक्षा आता जे त्या इमारतीमध्ये अडकलेले असतील त्यांना बाहेर काढणं याला प्रथम प्राथमिकता दिली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रशासनाला तशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिल्या आहेत। दुसरीकडे साई दर्शन इमारतीच्या निमित्तानं अख्खं दामोदर पार्कच मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी म्हटलंय आणि त्याला पालिका जबाबदार असल्याचा आरोपही केलाय। याच्यातल्या 50% बिल्डिंग मध्ये 6 माळ्यापर्यंतचा ऑक्युपेशन आहे। वरचे मजले हा बेकायदेशीरपणाने बांधलेत। मी 20 वर्ष या विभागाचा आमदार होतो। आता डिलिमिटेशन मध्ये हा भाग घाटकोपर पश्चिम मध्ये गेलाय। गेल्या 15 वर्षात 2दा दामोदर पार्कच्या 15 माळ्याच्या इमारती हल्ल्या गेल्या आणि त्यावेळेस सुद्धा अशाच प्रत्येक प्रकारचा माहोल निर्माण झाला। महापालिकेची पहिली जबाबदारी राहील की त्यांनी दामोदर पार्कला एकदा क्लिअर त्याचं स्टेटस हा निश्चित करावा, अन्यथा आजच्या घटनेपेक्षा 10 पट मोठी घटना दामोदर पार्कची केव्हाही होण्याची शक्यता आहे। 30 वर्ष साई दर्शन इमारत अधिकृत होती, मात्र तिचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का? इमारत जीर्ण होती का? पालिकेनं साई दर्शनला नोटीस बजावली होती का? या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहेत। उद्ध्वस्त थडग्यात बदललेली ही साई दर्शन इमारत म्हणजे मुंबईतल्या जीर्ण झालेल्या इमारतींच्या सापाळ्याचा नमुनाच म्हणावी लागेल। मात्र बरेचदा ह्या अशा इमारतींमधले रहिवासी आपण बेघर होऊ म्हणून घराबाहेर पडत नाहीत, तर काही वेळा पालिका कारवाई करण्यात कमी पडते। पण यामुळे मृत्यूच्या दाढेत, मृत्यूच्या सापाळ्यात अडकणाऱ्या हजारो जीवांचं काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो। कॅमेरामन अजित शिवदरकर सह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।